आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावरती अडकलेल्या 20 पर्यटकांची सुखरूप पद्धतीने सुटका करण्यात आली। रेस्क्यू ऑपरेशनचं धडकी भरवणारे व्हिडिओ आता समोर आलेत। रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावरती अचानक पर्यटकांची प्रचंड अशी गर्दी झाली आणि स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना वाचवलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे आणि या पुराच्या पाण्यातनं बाहेर काढले। दरवर्षी दुगारवाडी धबधब्यावरती काही ना काही दुर्घटना घडतच असते। प्रशासनाकडून सुद्धा दुर्लक्ष केलं जातं, मात्र स्थानिकांनी इथे काळजी घेतलेली आहे। प्रचंड जोरदार असा प्रवाह इथे वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या प्रवाहामध्ये काही तरुण अडकलेले होते। तब्बल 20 जणांची सुटका यावेळेला स्थानिकांनी केली। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नाशिकमध्ये जे काही प्रसिद्ध धबधबे आहेत त्यापैकी एक म्हणजे हा दुगारवाडी धबधबा आहे। त्र्यंबकेश्वर पासून पुढे काही अंतरावरच हा धबधबा आहे। विशेष म्हणजे हा दुगारवाडी धबधबा जेवढा नयनरम्य करत बघायला मिळतो तेवढाच तो धोकेदायक देखील आहे। आपण बघितलं तर दरवर्षी काही ना काही इथे दुर्घटना ज्या आहेत त्या बघायला मिळत असतात। गेल्या वर्षी देखील एका पर्यटकाचा देखील इथे मृत्यू हा झालेला होता आणि खरं तर काल देखील आपण बघितलं तर अशीच दुर्घटना खरं तर घडली असती, मात्र स्थानिक नागरिक मदतीला धावून आले, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि हे सर्वजण सुखरूप बाहेर पडलेले आहेत। आपण बघितलं तर सायंकाळच्या सुमारास इथे पर्यटकांची मोठी गर्दी ही झालेली होते, धोकेदायक ठिकाणी ते जाऊन पोहोचलेले होते। अशातच आपण बघितलं तर एकीकडे मुसळधार पाऊस सुरू होत असल्यामुळे प्रवाह जो तो वाढला आणि अचानक पाण्याची खरं पातळी वाढल्यामुळे या सर्व पर्यटक जे आहेत ते अडकलेले होते। दरम्यान एकीकडे पाऊस वाढत होता, प्रवाह वाढत होता आणि त्यातच त्या पर्यटकांना बाहेर पडणं देखील अवघड झालेलं होतं। यातच स्थानिक नागरिक तिथे मदतीला धावून आलेत। आपण समोर दृश्यांमध्ये जर बघितलं तर झाडाची फांदी त्यांनी खरं तर अशी एक दोन्ही बाजूला खरं तर जोडली जाईल अशा पद्धतीने ती आडवी तिथे टाकण्यात आली आणि त्यांना धरून आणि या स्वतः साखळी करत त्या तरुणांना पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। जवळपास 20 पर्यटक अडकले होते आणि त्या सर्वांची सुखरूप सुटका ही झालेली आहे। मात्र एकंदरीतच कुठेतरी आता इथे तरी स्थानिक नागरिक धावून आले म्हणून पर्यटकांची सुटका झाली आहे। मात्र दरवर्षी पावसाळ्यात अशा दुर्घटना या घडत असतात। प्रशासनाकडून देखील फक्त सूचना या दिल्या जातात, लेखी आदेश काढले जातात, मात्र कुठेही त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने खबरदारी घेणं गरजेचं आहे। यासोबतच पर्यटकांनी देखील अशा धोकादायक ठिकाणी जाणं खरं तर टाळायला हवं, आपला जीव धोक्यात त्यांनी घालू नये। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मात्र आपण बघतोय एक मोठी रिस्क होती इथे, जर स्थानिक उपस्थित नसते आणि रेस्क्यू करणारे जर कोणी उपस्थित नसते तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती। या सगळ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे म्हणून थोडक्यात हे सगळे जण बचावले।